राम राम मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी रील स्टार नटखट अंजू. आणि आज आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथं वृद्ध लोकांची सेवा केली जाते. त्याचं नाव आहे वृद्ध सेवा आश्रम सांगली. आणि आज आपण तिथल्या सगळ्या टीमला भेटून त्यांच्यासोबत बोलणारच आहोत. आणि आपल्यासोबत आहेत महावीर सौंदत्ते सर, जे इथले सचिव आहेत. तर सर, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. ह्या आश्रमाची सुरुवात कुठून झाली आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाली आणि कोणी या आश्रमाची सुरुवात केली? नमस्कार. वृद्ध सेवाश्रमाचे सचिव या नात्यानं या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो आहे. प्रथमतः वृद्ध सेवाश्रमाच्या निराधाराचे दैवत जोसेफ फर्नांडिस आणि आमच्या निराधारांचे श्रद्धास्थान प्राध्यापक शरद पाटील सर यांना अभिवादन करतो. वृद्ध सेवाश्रमाची सुरुवात 1972 साली जोसेफ फर्नांडिस साहेबांनी केली. जोसेफ फर्नांडिस साहेब हे सरकारी खात्यामध्ये मुंबईला नोकरीला असताना त्यांना जाणवले की भविष्यकाळामध्ये वृद्धांच्या काळजी घेणारी व्यवस्था आपल्याला निर्माण करायला पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी स्वतः निवृत्त झाल्यानंतर आपल्या येणारे पेन्शन फंड सर्व रक्कम या ठिकाणी विकून ही वृद्धाश्रमाची जागा त्यांनी खरेदी केली. या ठिकाणी एक खोली बांधली आणि त्या खोलीमध्ये स्वतः आणि त्यांचे एक मित्र दोघे राहू लागले. एक रजिस्टरला स्वतःचं एक नंबरला नाव, मित्रांचं नाव 2 नंबरला घालून या वृद्धाश्रमाची त्यांनी सुरुवात केली. सकाळी संपूर्ण आवरायचं, चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर गावामध्ये बाहेर पडायचं, कधी चालत, कधी सायकलनं, कधी बसनं. सांगली मार्केट यार्ड असेल, गणपती पेठ असेल, या ठिकाणी जायचं. व्यापाऱ्यांच्याकडनं रुपया, 2 रुपये, 5 रुपये अशा प्रकारची देणगी गोळा करायचं. आणि येत असताना रस्त्यामध्ये किंवा आणि कोणी सांगितलं की हे निराधार आहेत, या भिकारी आहेत, यांना गरज आहे आश्रमाची म्हटल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना येताना बरोबर घेऊन यायचं आणि आश्रमामध्ये दाखल करायचं. या पद्धतीनं त्यांनी वृद्धांची सेवा चालू केली. अशा पद्धतीनं प्रचार आणि प्रसार हळूहळू होत गेला आणि आश्रमामध्ये संख्याही वाढत चालली. देणगी देणाऱ्यांची लोकांची संख्याही वाढायला लागली आणि मग हळूहळू एका खोलीचं 2 खोली, दोन्हीचं 4 खोली अशा पद्धतीनं या आश्रमाची वाटचाल चालू झाली. दरम्यानच्या काळात समाजवादी नेते प्राध्यापक शरद पाटील सर यांची आणि जोसेफ फर्नांडिस साहेबांची ओळख झाली. सरांच्या कार्याला प्रभावित होऊन जोसेफ फर्नांडिस साहेबांनी त्यांना संचालक मंडळामध्ये घेतलं आणि हळूहळू इथली धुरा त्यांच्यावर त्यांनी सोपवायला सुरुवात केली. शरद पाटील सरांनी या वृद्धाश्रमाची सेवा अतिशय प्रामाणिकपणे करायला सुरुवात केली. येणाऱ्या अडचणी शासकीय स्तरावरच्या असतील, सामाजिक स्तरावरच्या असतील, सर्व काही सोडवून इथं येणाऱ्या प्रत्येक आश्रमवासीला चांगली सेवा मिळेल अशा प्रकारचं काम सरांनी चालू केलं. तर सर, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो वृद्ध आश्रम असं नाव असतं, पण आपल्या या संस्थेचं नाव वृद्ध सेवा आश्रम असं आहे. तर ते ठेवण्यामागचं कारण, रिझन काय आहे? आता वृद्ध सेवाश्रम हे नाव जोसेफ फर्नांडिस साहेबांनी ठेवलेलं आहे. ओके. मुळातच ख्रिश्चन समाजाचे ते होते आणि सेवाभाव हा त्यांचा स्थायी भाव होता. इथं येणाऱ्या प्रत्येक आश्रमवासियाची सेवा झाली पाहिजे. फक्त त्याला जेवायला खायला दिलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही. त्याला चांगली सेवा दिली पाहिजे, म्हणून या आश्रमाचं नाव सेवाश्रम असलं पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा विचार होता आणि त्यांनी त्या पद्धतीनं वृद्ध सेवाश्रम हे नाव या आश्रमाला त्यांनी दिलं. ओके. अजून एक प्रश्न, हे सेवा आश्रम चालवत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागते? वृद्धाश्रम चालवत असताना इथं येणारं एक महत्त्वाची म्हणजे सगळे 60च्या वरचे लोक असतात. हो. त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतात. आरोग्याच्या समस्यासंबंधी काळजी घ्यावी लागते. बऱ्याच लोकांना BP, शुगर हे नॉर्मल आजार त्यांना असतात. वेळच्या वेळी त्यांना औषधं देणं, याच्यासाठी आमच्याकडे डॉक्टरांची नियुक्ती आपण केलेली आहे आणि एक कायमस्वरूपी सिस्टर आमच्याकडे असतात, नर्स असतात. त्या वेळच्या वेळी लोकांना औषधं देणं, त्याचबरोबर त्यांचं BP असेल, शुगर असेल चेक करणं, यासारखे कामं आपण करतो. कोणत्याही या आश्रमवासियाची आरोग्याच्या दृष्टीने हेळसांड होऊ नये अशा प्रकारची काळजी आमच्या आश्रमातून घेतली जाते. बऱ्याच वेळेला या ठिकाणी आश्रमवासियांना आश्रमात आणून नातेवाईक किंवा त्यांची मित्रमंडळी सोडतात, पण नंतर ते आजारी पडल्यानंतरसुद्धा संपर्क करत नाहीत. बऱ्याच वेळा हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागतं. ॲडमिट केल्यानंतर त्यांच्याजवळ राहण्याची व्यवस्था करावी लागते. अशा प्रकारच्या अनेक समस्या जाणवतात. त्याचबरोबर आमच्यातला एखादा आश्रमवासी दुर्दैवानं मयत झाला तर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यानंतरसुद्धा
नातेवाईक बऱ्याच वेळा येत नाहीत. त्यामुळे पुढच्या सगळ्या क्रियासुद्धा आम्ही संचालक मंडळ आणि इथलं सेवक वर्ग आणि आश्रमवासी मिळून करत असतो. दुर्दैवानं हे संपूर्ण झाल्यानंतर आणि मग मात्र मयत दाखला मागण्यासाठी त्यांचे नातेवाईक येतात, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तर सर अजून एक प्रश्न विचारते की आत्ता सध्या आश्रमात किती लोक आहेत आणि अजून याच्या किती शाखा आहेत सेवा आश्रमाच्या? मूळ आमचं वृद्ध सेवाश्रम ही मूळ शाखा आमची. इथं सध्या 64 लोक आहेत. त्याच्यामध्ये सामान्यपणे 40 स्त्रिया आहेत आणि 24 पुरुष त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 1997 साली आम्ही आंबेवाडी या ठिकाणी कुष्ठरोग्यांच्यासाठी खास वेगळी आश्रमशाळा सुरू केली. याचं कारण असं, सांगली मिरज परिसरामध्ये 90 दशकाच्या दरम्यान कुष्ठरोग्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि मग या कुष्ठरोग्यांना कोणी काम देत नव्हते, यांना जेवण देत नव्हते, कोणी शिवून घेत नव्हते. अशावेळी काय करायचा याच्यावर शरद पाटील सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचार करून त्या ठिकाणी आंबेवाडी या ठिकाणी वेगळा आम्ही त्यांच्यासाठी आश्रम सुरू केला आणि आज ताग 1997 पासून आजपर्यंत सामान्यपणे 27 वर्षे आम्ही ते आश्रम या ठिकाणी चालवतो. तिथं राहणाऱ्या लोकांची सगळी व्यवस्था, जेवणाची असेल, अन्नपाण्याची असेल, राहण्याची असेल, सगळी जी व्यवस्था आहे ती आम्ही या आश्रमामार्फत करतो. शासनाची यासाठी कोणत्याही प्रकारची एका नया पैशाची मदत आम्हाला होत नाही. अशाच पद्धतीनं संस्थेचं काम चालू राहिलं. शरद पाटील सर आमचे विधानसभेचे 2 वेळा आमदार होते आणि विधान परिषदेचे 1 वेळा आमदार होते. आमदार म्हणून या पंचक्रोशीत फिरत असताना, सातारा जिल्ह्यामधून जात असताना कोरेगाव या ठिकाणी त्यांना एक बोर्ड दिसला, मातोश्री वृद्ध सेवाश्रम. इथं काय आहे म्हणून पाहू म्हणून ते आश्रमामध्ये आत गेले तर त्या ठिकाणी आश्रमाची सगळी मोडतोड झालेली होती. दारं खिडक्या मोडलेल्या होत्या, कौलं वगैरे मोडलेली सगळे तुटलेले होते. अशा स्थितीमध्ये सरांनी बघितलं आणि साताऱ्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन, सामाजिक न्याय विभागात जाऊन त्या ठिकाणी या वृद्धाश्रमाबद्दलची माहिती घेतली. तर माहिती अशी मिळाली, हे मातोश्री वृद्धाश्रम 96 साली शासनानं सुरू केलेलं होतं, पण ज्या संस्थेला चालवायला दिला ती संस्था चालवू शकलेली नाही, आता बंद अवस्थेत आहे आणि तुम्हाला जर चालवायचं असेल तर संपूर्ण इमारत तुमच्या खर्चानं दुरुस्त करून घ्यावी लागेल आणि कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मागणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला लिहून देत असाल तर आम्ही तुम्हाला ते आश्रम चालवायला देऊ. अशा प्रकारची भूमिका शासनाकडनं आल्यानंतर शरद पाटील सरांनी निर्धारानं सांगितलं, ठीक आहे, समाज माझ्याबरोबर आहे, समाजातील लोक माझ्याबरोबर आहेत, त्यांच्या जीवावर मी ते आश्रम चालवेन. अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि ते आश्रम आम्ही चालवायला घेतलं. तिथली इमारत सगळी दुरुस्त करून घेतली, सगळ्या सुविधा निर्माण केल्या आणि त्या ठिकाणी आपण आश्रम चालू केलेला आहे. 2007 पासून आता जवळ 2025 जवळ 17-18 वर्ष ते आम्ही आश्रम चालवतो आहे. तिथंही एक नया पैशाची शासकीय मदत नाही. आता सध्या तिथं 35 लोक आमचे आश्रमवासी आहेत. सगळा खर्च या संस्थेच्या मार्फतच तो या ठिकाणी केला जातो. सर, मी असं पण ऐकलंय की आपल्या या सेवा आश्रमाला पुरस्कार सुद्धा मिळालेत, तर कोणता पुरस्कार मिळाला आहे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल? मला ही गोष्ट सांगताना अतिशय आनंद होतो. 2013 साली केंद्र सरकारनं सामाजिक न्याय विभागामार्फत एक समिती नेमलेली होती की देशामधील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासंबंधी चळवळी करणाऱ्या किंवा चालवणाऱ्या संस्था यांचे कामकाज कसं चालू आहे आणि कोणत्या संस्था कशा चालतात आणि त्या संस्थेचं कामकाजाविषयी चौकशी करावी या निमित्तानं त्यांनी एक समिती नेमलेली होती. त्या समितीनं अहवाल दिला की सामाजिक न्याय विभागाला देशामध्ये ज्येष्ठांची सेवा करणारी ही वृद्ध सेवाश्रम सांगली ही एकमेव संस्था आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे हे काम करते आणि म्हणून देशातील ज्येष्ठांची सेवा करणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून आम्हाला 2013 साली हा सन्मान प्राप्त झाला आणि तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी साहेब यांच्या हस्ते आम्हाला तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही आमच्या वृद्धाश्रमाच्या वाटचालीतील अतिशय आनंदाची सुवर्णदायी घटना आहे. तर सर, वृद्ध सेवा आश्रममध्ये लोकांना प्रवेश कसा दिला जातो, वृद्ध लोकांना, किंवा इथली दिनचर्या काय आहे ते सांगाल? इथं वृद्ध सेवाश्रम 60 वर्षावरील पुरुषांच्यासाठी आणि 55 वर्षावरील स्त्रियांच्यासाठी, निराधार स्त्रिया लोकांच्यासाठी मुक्तपणे आम्ही प्रवेश देतो. ज्यांना प्रवेश द्यायचा आहे त्यांना आपण इथं बोलवतो.
त्यांची माहिती घेतो. त्यांचा आधार कार्ड असेल, त्यांचे फोटो असेल, त्यांच्या वैद्यकीय फायली असतील, यासंबंधीची सगळी माहिती गोळा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर ज्या गावातून ते येतात, जिथनं आले असतील तिथल्या सरपंचांचा किंवा गाव कामगार पाटलांचा आम्ही एक पत्र घेतो आणि त्याचबरोबर 2 नातेवाईकांचं किंवा मित्रमंडळींचं शिफारस घेऊन त्यांना आम्ही या ठिकाणी प्रवेश देतो. प्रवेश देत असताना आपण कोणत्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आकारत नाही, हे मी अभिमानानं तुम्हाला सांगू इच्छितो. खूप चांगली गोष्ट आहे सर ही सगळ्यांसाठी. कारण एक वृद्ध लोकांना कसं असतं, त्यांचं वय वाढलेलं असतं पण त्यांची मेंटॅलिटी लहान बाळासारखी झालेली असते. घरातून त्यांना कोणताच सपोर्ट मिळत नसताना तुम्ही इथं तो सगळा सपोर्ट त्यांना देताय. त्यांची मेंटली किंवा त्यांची हेल्थच्या बाबतीत असू दे किंवा त्यांचं खाणं पिणं असू दे, सगळ्याच गोष्टी तुम्ही त्या दिवशी पण आम्हाला सांगितल्यात. आम्ही वर जाऊन सगळं फिरूनसुद्धा आलेलो आहेत आणि इथं मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा घेतले जातात. प्रत्येक वृद्धाची काळजीसुद्धा घेतली जाते. तर खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे या सेवा आश्रमासाठी आणि आमच्यासारख्या लोकांसाठी सुद्धा. तर दिनचर्यासुद्धा सर सांगा आम्हाला, की इथे दिवसाची सुरुवात, चहा, नाश्ता काय कशा पद्धतीचं असतं जेवण वगैरे? सामान्यपणे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी असल्यामुळे ते लवकर 5-5:30ला उठतात आणि त्यांना चहाची लवकर आवश्यकता असते. म्हणून बरोबर सकाळी 6 वाजता आम्ही गुळाचा चहा त्यांना देतो. सकाळचा चहा झाल्यानंतर बरीच मंडळी काही फिरून येतात, काही देवाची पूजा करतात, काही लोक योगासनं प्राणायाम करतात, काही लोक व्यायाम करतात आणि सामान्यपणे 9 ते 9:30च्या दरम्यान आम्ही त्यांना नाश्ता आणि चहाची व्यवस्था देतो. प्रत्येक वेळी दररोज वेगळ्या प्रकारचा नाश्ता आम्ही त्यांना देतो. कधी चहा, कधी पोहे देतो, कधी उपीट देतो, कधी इडली देतो, कधी डोसे देतो, कधी वडापाव देतो, कधी भडंग देतो. प्रत्येक वेळी सामान्यपणे आठवड्यातून चेंज द्यायचा प्रयत्न आपण करतो, जेणेकरून ते आनंदानं ते अन्नपदार्थ खाऊ शकतील, ते चवीनं खाऊ शकतील, याची काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो. त्याचबरोबर सकाळचा नाश्ता झाल्यानंतर काही मंडळी पेपर वाचत बसतात, काही लोक फिरून येतात किंवा काही वेळेला आठवड्यातनं 1-2-3 दिवस आम्ही हॉलमध्ये कार्यक्रम ठेवतो. मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, प्रबोधनाचे कार्यक्रम असतात. आनंददायी त्यांना ठेवण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो. काही डॉक्टरांचे शिबिर आयोजित करतो. अशा प्रकारचं काम चालतं. 12:30 ते 1च्या दरम्यान आम्ही दुपारचं जेवण त्यांना देतो. त्यांचा आरोग्याचा विचार करून जे त्यांना शरीराला पूरक असेल अशा प्रकारचा हलका आहार त्यांना द्यायचा आपण प्रयत्न करतो. आहार झाल्यानंतर बरीच मंडळी विश्रांती घेतात. परत 4 वाजता आम्ही चहा देतो आणि परत सगळे ते फिरून येतात. काही लोक देवपूजा करतात, काही लोक व्यायाम करतात, योगासनं प्राणायाम करतात आणि संध्याकाळी बरोबर 7:30 वाजता ते 8च्या दरम्यान आम्ही त्यांना रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करतो. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर काही लोक वाचत बसतात, TV बघतात आणि सामान्यपणे 9:30-10च्या दरम्यान सगळे शांतपणे झोपून जातात. आता सर इथं बाजूलाच दवाखाना आहे म्हणजे तर बाजूलाच सेवा आश्रमाच्या एक दवाखाना आहे. तर तो दवाखाना साईडलाच आहे. तुम्ही म्हणजे इथल्या लोकांची इतकी काळजी घेताय, की तुम्हाला रिसेंट त्यांना ज्या ज्या गोळ्या द्यायच्या आहेत, नर्ससुद्धा ठेवलेल्या आहेत, डॉक्टरसुद्धा आहेत. म्हणजे इथंपर्यंत काळजी घेतली जाते, की जे पण काही वृद्ध लोकं आहेत त्यांना टाईम टू टाईम त्यांनी मॅनेज केलेलं आहे. त्या टायमिंगला त्यांना गोळ्या दिल्या जातात. तर मला इथं येऊन खूप छान वाटलं, की या सेवा आश्रमाला भेट देऊन खूप छान वाटलं. जे आमदार शरद पाटील आहेत, त्यांनी म्हणजे इथं अनेक सपोर्ट केलेला आहे यांना हे वृद्धाश्रम उभारण्यासाठी किंवा सगळ्या गोष्टी. याचे जोसेफ फर्नांडिस आहेत, ज्यांनी या आश्रमाची सुरुवात केली. तर त्यांनी पुढचा विचार करून या गोष्टीची सुरुवात केलेली, की पुढं जाऊन या गोष्टी होणार आहेत. म्हणजे माइंडसेट होतं, की या गोष्टीला पुढं वृद्ध लोकांना सामोरे जावं लागणार आहे. म्हणून त्यांनी तेव्हापासूनच यांचा विचार केला. खरंच त्यांनासुद्धा थँक्यू. कारण त्यांनी जर तेव्हा तो विचार केला नसता, तर कदाचित हे वृद्ध लोकं आज आपल्याला रस्त्यावर कुठंतरी भटकत असताना बघायला लागले असते. तर सर खरंच तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या टीमला सगळ्यांना थँक्यू मनापासून. या वृद्ध सेवा आश्रमासाठी भविष्यातल्या तुमच्या कोणकोणत्या योजना आहेत किंवा कोणकोणते उपक्रम इथे राबवले जातात? आम्ही अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक दिनाला या परिसरातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करतो. त्यांना चांगल्या पद्धतीच्या भेटवस्तू देऊन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी
या ठिकाणी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आपण घेत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आमच्या शरद पाटील सरांनी जो सुरू केलेला आहे तो सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. भविष्यकाळात वृद्धाश्रमं बंद झाली पाहिजे अशा प्रकारचे काम आपण करूया, हा सरांचा विचार घेण्यासारखा आहे. त्यामुळं सरांनी शासनाला शासकीय आपले जो शासनाचा शिक्षणाचा अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या वृद्धांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यासंबंधी लेख लिहिले गेले पाहिजेत. विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करा, अशा प्रकारे शासनाकडे सरांनी मागणी केलेली आहे. आणि आमच्या स्तरावर आम्ही शाळा कॉलेजेस या ठिकाणी संपर्क करून तिथल्या मुलांना आम्ही आश्रमामध्ये बोलवतो. इथं मुलं येतात, आश्रमातील सगळ्या आश्रमवासियांना भेट देतात. भेट दिल्यानंतर आम्ही त्या सगळ्यांना एकत्रित करतो आणि आश्रमाची माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडनं एक प्रतिज्ञा आम्ही करून घेतो की भविष्यकाळात कुठल्याही परिस्थितीत माझ्या आईवडिलांना मी आश्रमात ठेवणार नाही किंवा माझ्या सासू सासऱ्यांनासुद्धा आश्रमात ठेवणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा त्या मुलांच्याकडनं आम्ही करून घेतो. आणि त्या मुलांनाही सांगतो की जेव्हा जेव्हा वाटेल तुम्ही ते आश्रमामध्ये या, त्यांचे वाढदिवस असेल आणि उपक्रमसुद्धा आम्ही आश्रमामध्ये साजरा करायचा प्रयत्न करतो. भविष्यकाळामध्ये एक आज समाजामध्ये एक अशी गरज निर्माण होऊ लागलेली आहे. कुटुंब व्यवस्था विभक्त झालेली आहे, छोटी कुटुंब झालेली आहेत. त्यामुळे घरामध्ये नवरा बायको दोघं सर्व्हिसला गेल्यानंतर घरामध्ये आजोबा आजी त्या एकट्याच असतात आणि दिवसभर त्यांना घरात बसणं अवघड होतं. अशावेळी आमच्या वृद्ध सेवाश्रमाच्या मार्फत आम्ही डे केअर युनिट सुरू करायचा विचार केलेला आहे. डे केअर युनिट याचा अर्थ की सकाळी 8-9 वाजता ते नोकरीला जात असताना त्यांच्या आईवडिलांना आमच्या आश्रमामध्ये त्यांनी आणून सोडायचं. दिवसभर आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांचा सांभाळ करतो आणि संध्याकाळी 6 वाजता त्यांनी ते परत या ठिकाणी घेऊन जायचं. त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, खेळण्यासाठी बुद्धिबळाचे असतील, कॅरमचे असतील, बैठे खेळाचे असतील, वाचन असेल, TV असेल, अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊन की दिवसभरात त्यांचा अतिशय आनंदात जावा अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही या येत्या 10 जानेवारी 2026 पासून आमच्या शरद पाटील सरांची जयंती आहे त्या दिवसापासून करायचा संकल्प आपण केलेला आहे. हे सर्व करत असताना आम्हाला आपण धाडसाने या सगळ्या गोष्टी आम्ही करत चाललेलो आहोत, पण निधीची मोठ्या प्रमाणात आम्हाला कमतरता भासते. समाजातील अनेक लोक देणगीदार आहेत म्हणून आमच्या या संस्था चाललेल्या आहेत. अजूनही लोकांच्याकडनं बऱ्याच आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे, जेणेकरून इथं असणाऱ्या लोकांच्यासाठी वेगळं स्वयंपाकघर आम्हाला करायचं आहे, वेगळी जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आहे आणि इथं येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश द्यायचा. यासाठी आम्हाला जागा कमी पडत आहे. या सगळ्या सोयी लोकांच्या देणगीतून करायचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. त्यामुळे या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो, जे शक्य असेल, आपले वाढदिवस असतील, घरातल्या ज्येष्ठांचे पुण्यतिथी असतील, लग्नाचे समारंभ असतील, वास्तुशांती समारंभ असतील, या निमित्तानं वृद्धाश्रमाला थोडा मदतीचा हात दिलात तर इथं असणाऱ्या सगळ्या आश्रमवासींना चांगल्या प्रकारची सेवा देता येईल या प्रकारचा माझा विश्वास आहे. आणि अंजलीताई, तुम्ही छान या आमच्या वृद्धाश्रमाला आलात, इथल्याशी एकरूप झालात, छान माहिती घेतलात आणि ही माहिती लोकांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न आपण करत आहात. याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचं संचालक मंडळ, या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया अडमुटे, या शरद पाटील सरांच्या कन्या आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद चौगले साहेब यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही या वृद्धाश्रमाची यशस्वी सर्व संचालक मंडळ आणि काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. एक गोष्ट मला सांगताना अतिशय आनंद होतो, आमचा इथला सेवक वर्ग आहे, अतिशय प्रामाणिक आहे, कमी पैशामध्ये काम करतो, वेळेचा कोणताही विचार न करता या सगळ्या आश्रमवासींना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यामध्ये अग्रेसर असतो. ही मला अभिमानानं सांगायची गोष्ट आहे. आपण आलात, आश्रमाला भेट दिलात, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. सरांनी तर आता सगळीच माहिती सांगितलेली आहे, तर रसिक प्रेक्षक मायबाप तुमच्यापर्यंत ही माहिती पोचलेली सुद्धा आहे. मला काय एक्स्ट्रा सांगायची गरज नाही आहे. मी सुद्धा माझा आणि माझ्या आईचा वाढदिवस इथं केला. ती संकल्पना डोक्यामध्ये माझ्या आईने घातली की आपण अनेक इतर ठिकाणी नाही तर वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी जाऊन आपण वाढदिवस साजरा करूया. तर मी माझ्या आईला पण थँक्यू म्हणते की तिनं मला ह्या चांगल्या गोष्टी शिकवते म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं होतं, कारण जो काही तुम्हाला मदतीचा हात देता येईल
तर प्लीज तुम्ही तो मदतीचा हात या वृद्ध सेवा आश्रमापर्यंत द्या. मी यांचा स्कॅनरवरती टाकते, सरांचा नंबर टाकते आणि इथला पत्तासुद्धा टाकते. तुम्ही इथं येऊन तुमच्या सढळ हाताने मदत करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा मदत करू शकता. तुम्ही सरांना फोन करू शकता, इथली माहितीसुद्धा घेऊ शकता आणि एक्स्ट्राची माहिती तर सरांनी दिलेलीच आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर सरांचा नंबर टाकते, तुम्ही त्यांना फोन करा. थँक्यू. तर माझी सगळ्यांनी एकच विनंती आहे, सगळ्या हाताने वृद्धाश्रमाला मदत करा. हाच आहे ना तो पुरस्कार. तुमचं